एकूण सावरोळी आणि आचकरगाव जिल्हा परिषदचं चित्र बघता आम्ही गेली काही दिवस ठोकून सांगतोय, ही कोणाची बाजू घ्यायचा विषय नाही आहे, परंतु जे चित्र आहे, जे वास्तव ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे ना. तुम्ही राजकीय पक्ष आहात तर तुम्ही तुमच्या उमेदवार जवळजवळ त्यांना सिग्नल दिले पाहिजे, त्यांना काम करायला वाव ते मिळला पाहिजे. आयत्यावेळी तुम्ही कोणतरी देणार, पक्ष हाच उमेदवार, चिन्ह हाच उमेदवार. आता ह्या सगळ्या गमजा बाता किंवा ही परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहत आहात सह्याद्री दर्पण. खरं तर दिवाळी कालच संपली आणि इतका मोठा सण काल संपल्यानंतर तात्काळ पुन्हा एकदा खालापूर तालुक्यामध्ये निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे. दिवाळीच्या पूर्वी हे सगळे वारे वाहत होते, थोडासा 2-3 दिवस ब्रेक लागला आणि पुन्हा एकदा दिवाळीनंतर हे सगळे वारे जोरात व्हायला लागले आहेत. मुद्दा हाच आहे, खालापूर तालुक्यातली आचकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आणि सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघ हे दोनच मतदारसंघात विशेषतः राष्ट्रवादीचे उमेदवार हे कामाला लागले आहेत. म्हणजे सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघ बघायला लागेल तर सुरेश पाटील, संतोष बेलमरे त्यांची सगळी टीम काम करते. पलीकडे आचकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात स्वतः अंकित साखरे, श्रद्धाताई साखरे ज्या उमेदवार असणार आहेत, भूषण पाटील, कामिनीताई पाटील आणि सगळी राष्ट्रवादीची टीम जोरदार कामाला लागली आहे. दिवाळीच्या पूर्वी ती टीम कामाला लागली होती आणि दिवाळी सणात देखील ती काम करत होती. आपण सगळ्या त्या बातम्या आणि राष्ट्रवादी कशाप्रकारे ॲग्रेसिव्ह फ्रंट फूटला येऊन काम करते हे सगळं आपण पाहिलेलं आहे, ते दिसतं आहे. आता राहिला फक्त मुद्दा हाच आहे माझी, म्हणून मी हेडलाईन तीच दिली आहे की राष्ट्रवादी फ्रंट फूटला आहे तर शिवसेना शिंदे गट आज बॅकफूटला आहे. आजच एका वृत्तपत्रात बातमी देखील आलेली आहे की राष्ट्रवादी पुढे गेलेले आहे आणि शिवसेना शिंदे गट आज मागे आहे. शिवसेना शिंदे गटाला उमेदवार देखील मिळत नाही आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे उमेदवार नाही आहे असं बिलकुल म्हणणं आपलं नाही आहे, त्यांचंही नसावं. उमेदवार असतील, माणसं आहेत, पदाधिकारी आहेत, परंतु ही सगळी माणसं आहेत कुठे, ही पदाधिकारी आहेत कुठे? ऐन दिवाळीत कार्यकर्त्याकडं, पदाधिकाऱ्याकडं, नागरिकांकडं, आदिवासी आणि सगळ्यात बहुजन समाजाकडं जी शिवसेना पोचायला पाहिजे होती ती शिवसेना न पोचता राष्ट्रवादीचे उमेदवार, इच्छुक उमेदवार हे सगळे पोचलेले आहेत. म्हणजे शिवसेना हे बॅकफूटला आहे तर राष्ट्रवादी हा पक्ष त्यांचे इच्छुक उमेदवार हे फ्रंट फूटला आहेत. परंतु एक उल्हासराव भुरके आचकरगाव जिल्हा परिषद या मतदारसंघातल्या नावाच्या व्यतिरिक्त अन्य नाव मला तरी सध्या कुठे दिसत नाही. तसे इच्छुकांची कुठे यादीसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. उल्हासराव यांनी ठेका घेतला आहे का? उल्हासराव यांचं बॅनर झळकल्यानंतर पक्षामध्ये त्यांच्या विरोधात नाराजी देखील समोर आलेली आहे. उल्हासराव हे एकमेव नेता कोणच नसेल तर मी स्वतः लढायला इच्छुक आहे, मी लढू शकतो, ती खिंड लढू शकतो, ही उल्हासरावची भूमिका आहे. परंतु ह्या सगळ्या दरम्यान उल्हासराव एकटेच लढतात असा सगळा चित्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्याच्यामुळे उल्हासराव यांनी जरी पक्षाची मधल्या काळात खिंड लढून आडून धरली असली तरी आज पक्षातले काही लोक उल्हासराव यांच्यावर देखील नाराज आहेत. मग याच्यावर यांनी झालं काय की उल्हासराव यांची मानसिकता देखील नकारात्मकतेकडे झुकलेली आहे. म्हणजे पक्षासाठी आपण इतकं करायचं, हा मतदारसंघ शिवसेनेकडे टिकून राहायला पाहिजे, याच्यासाठी इतकं करायचं आणि पक्ष साथ देत नसेल, कार्यकर्ते साथ देत नसतील, पदाधिकारी त्यांच्या समवयस्क जे पदाधिकारी आहेत ते साथ देत नसतील तर नक्कीच उल्हासराव नाराज होणार. वास्तविक आणि हे खरं आहे. कोणी माणूस त्यांच्या ठिकाणी असला तरी तो नाराज होऊ शकतो. नंबर 4, उल्हासराव यांच्या व्यतिरिक्त नाव तर समोर आलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मंगेश पाटील यांच्या पत्नी ह्या देखील, यांचं नाव देखील या ठिकाणी आचकरगावमध्ये आपल्याला समोर आलेलं दिसलं होतं. परंतु आज परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांचा हाडवैर आहे. दोन भिन्न विचारसरणी, भिन्न टोकाचे मतभेद ह्या दोन्ही पक्षामध्ये आहेत. मग अगदी राज्यामधलं चित्र वगळून ह्या मतदारसंघामध्ये म्हणजे आचकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अशी किंवा खालापूर तालुक्यामध्ये अशी कुठली युती होणार आहे का? अशी विचित्र आघाडी होणार आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट? तर याची सुतराम शक्यता नाही. हे सगळ्या वाऱ्यावरच्या वराती आहेत. त्यामुळे अशी कुठली युती आघाडी होणार नाही आहे हे वास्तव चित्र सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. हे खरं आहे, त्यात काय लपवण्याचं काय चित्र नाही आहे. राहिला विषय नरेश पाटलांचा. नरेश पाटील यांना शिवसेना पक्षाने गळ घातली, हे खरं आहे. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांना कोणाला तरी उमेदवारी देतो.
परंतु नरेश पाटील हे आता पक्ष बदलण्याच्या मूडमध्ये नाही आहेत, मनस्थितीमध्ये नाही आहेत. ते मोठं नाव जरी असलं, त्यांच्याकडे करिश्मा, चमत्कार, जादूगार सगळं म्हटलं जरी असलं, तर नरेश पाटील काय शिंदे गटात येत नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचा तोही मुद्दा गौण ठरतो. मग नरेश पाटील करणार काय, तर त्यांनी भाजपकडे दावा केला आहे की आम्हाला ही आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपला सोडावा, आम्ही तो ताकदीने लढू. परंतु ह्या मतदारसंघात भाजपची ताकद तरी किती आहे? शिवसेना शिंदे गटाने काही गोष्टी मांडलेल्या आहेत की भाजपची ताकद किती आहे. नरेश पाटील हे ह्या व्यक्तिमत्वाची ताकद असू शकते, पण पक्ष म्हटलं तर भाजपची ताकद किती आहे आणि संपूर्ण भाजप इंटॅक्ट नरेश पाटलांच्या उमेदवारीसोबत राहणार आहे का, हे देखील बघावं लागेल. म्हणजे त्यातसुद्धा काही आडेवेडे आहेत. त्याच्यामुळे नरेश पाटील हे शिंदे गटात येणार, ह्याला आता फुलस्टॉप लागलेला आहे. नरेश पाटील राष्ट्रवादीत जातात का ते बघावं लागेल. तशा काही बैठका जरी झाल्या असल्या तरी तसं काय होईल हे मला काय वाटत नाही, कारण राष्ट्रवादी आता पुढे गेलेले आहे, त्यांचे उमेदवार पुढे गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना जर राष्ट्रवादी यायचं होतंच तर मधल्या काळात बराचसा स्पॅन निर्माण झाला होता जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर, तर त्या कालावधीत येऊ शकले असते. परंतु आता तसं काय राष्ट्रवादीचं स्थानिक नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व असं काही करेल असं मला तरी वाटत नाही. त्याच्यामुळे तिथं पण फुलस्टॉप लागलेला आहे. नंबर 4 भाजपमधून तर त्यांना उमेदवारी अजून मला वाटत नाही. त्याच्यामुळे नरेश पाटलांचा मुद्दा या ठिकाणी गौण ठरतो. आता राहिला एकच प्रश्न आहे की शिंदे गटाकडे उमेदवार नाही आहेत. सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघात देखील नाही आहेत आणि आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात देखील नाही आहेत. एक उल्हास भुरके यांचं नाव सोडलं तर ज्ञानेश्वर गायकवाड यांची चर्चा होती, परंतु ज्ञानेश्वर गायकवाड यांचा पक्षप्रवेश होणार आहे का, त्यांना शिवसेना स्वीकारणार आहे का, आणि स्वीकारणार असेल तर ज्ञानेश्वर गायकवाड खरोखर पक्षप्रवेश करतात का, हे देखील बघावं लागेल. ते एक मोठं व्यक्तिमत्व आहे, ते लढण्याची तयारी देखील आहे, ही माहिती आमच्याकडे आहे. परंतु आता हा तातडीचा पक्षप्रवेश होणार आहे का, आणि मग ते सुद्धा चाचपणी करणार ना की नेमकी परिस्थिती काय आहे शिंदे गटाकडे. जे काही उमेदवार फिरत आहेत इच्छुक म्हणून शिंदे गटाकडे जे काय आहेत, म्हणजे उल्हास भुरके हे नाव वगळून, कारण उल्हास भुरके त्यांची वैयक्तिक अडचणीमुळे लढत नाही आहेत, कारण त्यांची वैयक्तिक जी अडचण आहे त्याच्यामुळे ते लढत नाही आहेत. तो ताकदीचा चेहरा होता हे खरं आहे, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त आज नरेश पाटील असतील, माफ करा, आज विजय पाटील असतील, भाई शिंदे असतील, ही लोकं काय करतात, हे लढणार आहेत का. त्याच्यामुळे एकूण सावरोळी आणि आतकरगाव जिल्हा परिषदचं चित्र बघता आम्ही गेली काही दिवस ठोकून सांगतोय, ही कोणाची बाजू घ्यायचा विषय नाही आहे, परंतु जे चित्र आहे, जे वास्तव ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे ना. तुम्ही राजकीय पक्ष आहात तर तुम्ही तुमच्या उमेदवार जवळजवळ त्यांना सिग्नल दिले पाहिजे, त्यांना काम करायला वाव तर मिळला पाहिजे. आयत्यावेळी तुम्ही कोणतरी देणार, पक्ष हाच उमेदवार, चिन्ह हाच उमेदवार. आता ह्या सगळ्या गमजा बाता किंवा ही परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. ह्या सगळ्या घडामोडीमध्ये गेल्या काही दिवसात 15-20 दिवसात राष्ट्रवादी इच्छुक उमेदवार प्रचंड पुढे गेलेले आहेत. त्यांनी दिवाळी देखील अनेकांची साजरी केलेली आहे, कार्यकर्त्यांची साजरी केलेली आहे. ह्या सगळ्या उलट्या जर बाजू बघितली तर मग शिवसेना शिंदेगड आहे पुढे, भारतीय जनता पार्टी आहे पुढे. त्याच्यामुळे म्हणून मी हेडलाईन तीच दिली आहे की राष्ट्रवादी फ्रंट फुटला आहे आणि शिंदेगड आज बॅकफुटला आहे. हे वास्तव आहे, हे चित्र स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामुळे हे लवकरात लवकर विद्यमान आमदार यांनी हे सगळं बघावं आणि आपले उमेदवार डिक्लेअर करावे, अन्यथा परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जाईल आणि उद्या काळात जर निकाल निगेटिव्ह आले तर त्याला जबाबदार ह्या सगळ्या गोष्टी राहतील. आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कुठलीही एकवाक्यता नाही आहे. जरी ते चहा प्यायला एकत्र बसत असले तरी तशी एकवाक्यता मला कुठे दिसत नाही आहे. अंतर्गत मतभेद हे सगळे चव्हाट्यावर येतील. एकमेकाच्या ह्याला दिले तर तो नाराज, त्याला दिले तर तो नाराज, असं चित्र राष्ट्रवादीमध्ये नाही आहे. आणि हे सत्य आहे, हे मांडलं पाहिजे. आम्ही मांडतोय, त्याच्यामुळे कोणाची बाजू घ्यायचा विषय नाही आहे. आणि त्याच्यामुळे तो का प्रश्नच नाही, तालुक्याचं चित्र आहे ते मांडलंच पाहिजे, ते आम्ही मांडतोय. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची भलामल करायचा आम्हाला कोणी ठेका दिला आहे असा काय विषय नाही आहे. ते आज काम करतात, त्या लोकांमध्ये आहेत, ते पुढे गेलेले आहेत. जे चित्र आहे ते दिसते. उद्या काळ शिवसेनेचं राजकारण आज उद्या उमेदवार दिले आणि शिवसेनेचे उमेदवार तर काम करायला लागले तर आम्ही ते सुद्धा मांडू, पण तसं कुठे दिसत नाही आहे. हे स्वीकारा. शिंदेगड आज बॅकफुटला आहे, त्यांनी किती मोठ्या गमजा करू द्या, पण शिंदेगड हा मागे आहे. राष्ट्रवादी पुढे आहे. हेच आजचं आतकरगाव आणि सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघातलं वातावरण आहे, वास्तव आहे आणि जागेवरचं चित्र आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.
खाली कमेंट करा. अजून कोणी इच्छुक असतील नावं टाका. तुम्ही व्यक्त व्हा कार्यकर्त्यांनो, तुम्ही व्यक्त व्हा. आम्हाला आमच्या विरोधात कुठली कमेंट केली तरी आम्हाला त्याचा काय बिलकुल राग येत नाही आहे. पण तुम्ही व्यक्त व्हा. पक्षापर्यंत आपापल्या भावना कळवा. गरज आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.